हां, तर आम्ही असा लहानपणी असा छोटासा असा एक चिप्पट दगड. चिप्पट दगड म्हणतात त्याला, तो घ्यायचा आणि प्रॅक्टिकली मारून दाखवतो. असं मारून दाखवतो. चष्मा घाला तुम्ही. हां, हे पहा. चष्मा घाला. नाही, घाला. तर आम्ही तो दगड असा दीपने आता तापी माता तापीमध्ये मारलेला आहे, पाहिला आहे मी. तर हे लहानपणाची अशी आठवण म्हणून गेला अजून. आता गिरणा नदीच्या पात्राजवळ आता बसलेलो आहे. हो. तुम्ही पाहू शकतात दादा आणि मी. मित्रांनो, आम्ही छोटासा गिरणा नदीबद्दल व्हिडिओ काढलेला आहे. जर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज पाटील या यूट्यूब चॅनलवर. आज आपण गिरणा या नदीच्या पुलावर आलेलो आहोत. इकडे गावडोला, इकडे वाघटोकी, आणि अशा प्रकारे आम्ही इथे या पुलावर आलेलो आहोत आणि भागवत कथा ऐकण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. आणि या ठिकाणी आम्ही हा पूल पाहिला. तर तुम्ही आता पाहू शकतात गिरणा नदी. आता काही तेवढा पाण्याचा प्रवाह नाही आहे, परंतु अजून पाणी वाहत आहे, वाहतं पाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष हा पूल जास्त काही 2-4 वर्ष झाले असतील हा पूल बांधलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता गिरणा नदी हे बी काही आता लहान म्हणजे मोठी नदी आहे. जळगाव जिल्ह्यात तापीनंतर गिरणा नदीच्या दुसरा नंबर. आपण आता खाली जाऊन पाहूयात. आता आपण चला तर मग आता प्रत्यक्ष दर्शन घेऊया की गिरणा नदी कुठून आलेली आहे, याची माहिती पण याची माहिती थोडक्यात जशी असेल तशी तुटकी माहिती देतो आणि कुठपर्यंत गेलेली आहे. चला तर मग आता खाली जाऊ आणि आपण पाहू. चल मग. हां, तर हे तुम्ही पाहू शकता यावर्षी गिरणा नदी अशी पाणी जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात त्यांच्या पाण्याचा प्रवाह चालू आहे. पण तरी असो. हां दादा, हा मार्ग आहे तर सर, आता याच्याबद्दल आपल्या या नदीच्याबद्दल किंवा येथे काय त्याच्याबद्दल तुम्ही जास्त सांगा. तर दादा, आपण आता गिरणा नदी जवळ आलेलो आहे. हो. आणि विशेष करून दादा मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपण अनेर नदीचा एक व्हिडिओ टाकला होता. अनेर, हो, तो खूप व्हायरल झाला आणि लोकांनी खूप सुंदर असा रिस्पॉन्स पण दिला. कमेंट्स आल्या, काही प्रत्यक्ष फोन आले. हो, तीच प्रेरणा घेऊन आपण आता गिरणा नदीवर आलेलो आहे. आणि हे इकडे जे दिसतंय मित्रांनो तुम्हाला, गाडोदा, इकडे गाडोदा, आणि इकडे वाघटोकी, तो पूल आहे तुम्ही पाहू शकतात, गाडोदा आणि वाघटोकीला जोडणारा. आणि ही ती गिरणा नदी. तर दादा, गिरणा ही जी नदी महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी असून ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावते. तसेच पूर्वेकडे वाहते आणि जळगाव जिल्ह्यात तापी नदीला मिळते. हो दादा, ही जी नदी आहे ना, ही नदी सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त असून तिच्यावर गिरणा धरण बांधले आहे. गिरणा धरणवर बांधले, ज्यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना यामध्ये पाणी पुरवठा होतो. मुख्य माहिती बघा तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात सह्याद्रीच्या उत्तर भागात शिंदे दिगर गावाजवळ हिचा उगम झालेला आहे. प्रवाह आहे दादा हिचा. नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहत जाऊन मालेगावजवळ मोसम नदी मिळते. नंतर ती जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते आणि उत्तरेकडे वळून तापी नदीला मिळते. नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पसरलेले असून अनेक गावे या नदी खोऱ्यात येतात. उपयुक्त शेतीसाठी सिंचनाचे प्रमुख साधन, तसेच ज्यामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा होतो आणि अनेक गावांना पाणी मिळते. धरण नांदगाव जवळ दादा गिरणा धरण बांधण्यात आलेले आहे. नांदगाव जवळ मोठे धरण आहे ना, जे धरणाच्या मोठ्या साठवण क्षमतेसाठी ओळखले जाते. इतर वैशिष्ट्ये ही तापी नदीची उपनदी आहे दादा. हो, मग मी सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्रात तापी नदी मोठी आणि त्याच्यानंतर गिरणा. आणि नदीचे नाव देवी गिरजा पार्वती वरून आले असावे असेही मानले जाते. हे नदी खोरे पर्यावरण आणि जल व्यवस्थापनाच्या अभ्यासासाठी महत्वाचे आहे. म्हणजे दादा, म्हणजे तुम्ही म्हणजे जर तुम्ही गुगल केलं तर गुगलवर 195 देश आहेत म्हणजे टोटल पूर्ण जगात. फक्त आपला भारत असा एकमेव देश आहे दादा की ज्या देशाला माताचा दर्जा दिला गेला आहे आणि नदीला सुद्धा मातेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे अशी संस्कृती म्हणजे तुम्ही जगभर कुठेच नाही. तर नदीला सुद्धा एक देवी माता माय म्हणून त्याची पूजा केली जाते. त्याची ओळख आहे. कारण की आपल्याला म्हणजे जल है तो कल है. पाणी
हे जीवन आहे दादा. जीवन आहे. आणि पाणीशिवाय कुणीही जिवंत राहू नाही, शकत नाही. नाही. तर दादा आपण आता जे जवळ जाऊ आणि पाहू पाण्याचं या हा ठिकाणी पाण्याचा प्रवाह प्रवाह कसा आहे काय नाही या आणि ठिकाणी मित्रांनो. सर अजून एक सांगायचं थोडं असं आहे की आमच्या हे धरण जवळ असल्यामुळे किंवा त्याच्यानंतर पाटाचं पाणी जमिनीसाठी जे सोडलं जातं त्याच्यातनं काही पाणी एका दुकड्याला ते आपल्या गिरनार नदीमध्ये बी सोडून देतात. हा काही अडचण असली उन्हाळ्यामध्ये हा पाण्यासाठी जर शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी किंवा काही नेते मंडळी असतील त्यांच्या सांगण्यावरून हा. एखाद्या वेळेला पाण्याची जर अडचण आली तर जर अडचण आली हा. तर ते एका मोठे अधिकारी इथं सोडतात. पाणी वरून या नदीमध्ये या नदीमध्ये पाणी सोडून सोडून देतात. देतात. आणि दादा आपल्या म्हणजे सतखेडा या गावाला गिरण्याचा काही फायदा आहे का? नाही, आपल्याकडे कुठली नदी आहे? आपल्याकडे अंजनी अंजनी. हा. अंजनी त्याच्यामुळे आपलं ते थोडंसं लांब आहे. लांब आहे इथून. हा. किती किलोमीटर येईल तरी? 7-8 तरी बी 7-8 किलोमीटर. ओके, हा, बघा. परंतु हा जो परिसर हा. आहे येथे या गिरनार नदीपासून या इकडे यांना सर्वांना लाभ आहे. लाभ आहे. ट्यूबवेल असतील, विहीर असेल किंवा पाटाचं काही पाणी असेल. पाटाचे पाणी असेल, भरपूर लाभ आहे आणि त्याच्यामुळे उत्पन्नावर देखील या पाण्याचा थोडासा प्रभाव आहे. हा, तर आता आम्ही गिरणाच्या अगदी काठावर आहोत. म्हणजे गिरणाच्या जरी मध्यभागी जरी समजलं तरी चालेल अशा प्रकारे आम्ही आता येथे गिरणाच्या नदीच्या काठावर आलेलो आहोत. आणि येथे पाणीचा प्रवाह सध्या कमी आहे, परंतु पाणी तरी ते चालू आहे तरी बी. आणि अशी ही गिरणा नदी आम्ही बऱ्याच दिवसापासून ठरवलेलं होतं की एक आपल्या गाढोदे आणि वाकटोकी या दरम्यान पुलावर एक व्हिडिओ करायचा आहे आणि काहीतरी आपल्या गिरणा नदीबद्दल आपण बोलू. आणि तो योगायोग आज आला, योगायोग आला आज आणि आम्ही तो व्हिडिओ केलेला आहे. आणि मित्रमंडळी हो, जर खरोखर आम्ही काही जास्त मोठे कलाकार नाहीत किंवा एकदम मोठा व्हिडिओ बी करत नाहीत, बोलत नाहीत. तर जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा की जेणेकरून आम्हाला अजून उत्साह वाढेल किंवा तुमची प्रेरणा आम्हाला मिळेल आणि आम्ही असे व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू. हां, तर अशा प्रकारे जे आम्ही थोडीफार माहितगिरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेवढी माहिती होती वेळी वाकडी तेवढी आम्ही ह्या गिरणा नदीच्या बारेप्रमाणे त्या मित्रांनो आम्ही बोललेलो आहोत. आता गिरणा नदीच्या पात्राजवळ आता बसलेलो आहे. हो, खाली. तुम्ही पाहू शकतात दादा आणि मी. मित्रांनो आम्ही छोटासा गिरणा नदीबद्दल व्हिडिओ काढलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर आणू. तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं, व्हिडिओ कमेंट्स केलं तर आम्हालाही एक प्रकारचं मोटिवेशन भेटतं, प्रेरणा भेटते. आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. सुंदर असं वातावरण दादा. मला अजूनही आठवतं म्हणजे नदीवर आणि मी लहानपणी खेळायला जायचो अनेर नदीवर. म्हणजे धुळा शिरपूर तालुका. तर आम्ही क्रिकेट खेळायचो. संध्याकाळची वेळ असायची आणि काही वेळा एखादा जो क्रिकेटर असायचा, जो बॅट्समन असायचा, तो जोरात बॉल मारला की जो बॉल होता तो नदीत जायचा. आम्ही नदीतून तो बॉल काढायचो. मित्रांनो तुम्ही सुद्धा असा खेळ म्हणजे क्रिकेट खेळलं असेल, जर तुम्हाला काहीतरी शेअर करायचे असेल तर नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा. आणि दादा 2 शब्द अजून नदीबद्दल. तुम्ही पण खेळलेत का असे नदीवर? कोणत्या नदीवर? आमची अंजनी नदी. अंजनी धरणगाव तालुक्यामध्ये आमची गिरणानंतर मला असं वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणानंतर ही अंजनी नदी आहे. अंजनी नदी बरोबर. एक पहिले तापी, त्याच्यानंतर गिरणा, तापी माता, गिरणा माता आणि अंजनी माता. अंजनी माता या जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे मोठी नदी मानली जाते. मोठी नदी. नद्या पुष्कळ आहेत, थोड्या मोठ्या लहान वगैरे असतील, परंतु या 3 नद्या जळगाव जिल्ह्यामध्ये प्रमुख आहेत. प्रमुख नद्या. आणि आता अंजनीला सुद्धा धरण आहे, गिरणारला तर मोठं धरण आहे. आणि तापीला आपण गिरणा नदीचं जो धरण आहे ते नक्की पाहायला जाऊ आपण. हो, गिरणा मला असं वाटतं गिरणा नदीचे धरण हे नाशिक जिल्ह्यामध्ये येत असेल असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे. ओके ओके. हां, तर ते जाऊन आपण भेट देऊ. तेथे बी तेथे सुद्धा व्हिडिओ करू. एक छोटा मोठा व्हिडिओ करू. लोकांना तो आवडो नको आवडो
आवडेलच. आपले जे ऑडियन्स आहेत आपल्याला भरभरून प्रेम देतात, लाईक करतायत, शेअर करतायत, खूप सुंदर असा प्रतिसाद देत आहे. लाईक आणि मी काय म्हणतो, लाईक आणि शेअर केलेलं असं आहे की आपल्याला ती प्रेरणा मिळते आणि अधिक उत्साह वाटतो की अजून व्हिडिओ आपण काढले पाहिजे, असं माझं तरी मत आहे वैयक्तिक असं. तर त्याच्यामुळे चालायचं दादा मग आता. हो, आता आपण येथे आलो व्हिडिओ आम्ही गाडो जायचे. 5 वाजून 10 मिनिटं झालेले. आता ते कार्यक्रमाची वेळ झालेली आहे. हो, ते जेवू आणि ते बेगूचं काय आहे ते, आणि चला भेटू त्याचे काही प्रमुख मंडळींना आणि 2 शब्द बोलू. चला मग. दगड मारून पाहू. तुम्ही लहानपणी दगड मारायचे, दगड लहानपणी मारला होता. नाही, मला आठवतं आम्ही लहानपणी दगड नाही. तर आम्ही असा लहानपणी असा छोटासा असा एक चिप्पट दगड म्हणतात त्याला, तो घ्यायच्या आणि प्रॅक्टिकली मारून दाखवतो. असं मारून दाखवतो. चष्मा घाला तुम्ही. चष्मा घाला. नाही, तर आम्ही तो दगड असा दीपने आता तापीमध्ये मारलेला आहे, पाहिला आहे मी. तर हे लहानपणाची अशी आठवण म्हणून गेला अजून एक दादा ट्राय. अजून एक आता तसं दगड नाही घेते गिरणामध्ये. अनेर नदीवर किती गोटे, अनेर नदीला सुद्धा असा दगड मिळणार नाही. अनेर नदीला गोटे. आणि गिरणामध्ये दगडाचा प्रश्न नाही, दगडच नाही. संपूर्ण वाळू. आणि जरी पाणी कमी असलं हिवाळ्यात उन्हाळ्यात, परंतु पात्र हे जो आहे हे फार मोठं पात्र आहे. जवळजवळ तापी आणि गिरणा याच्यात काही अंतर नाही मला तरी असं वाटतं. दादा एक दगड मारून पाहा ना मग. मी आता दगड पण दगड नाही आहे, तरी पण आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आणि दगड तसा तो दगड चला मारा दादा. थोडासा मारून दाखवतो. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4. क्या बात आहे. तरी अशी लहानपणी आठवण. मित्रांनो, तुम्ही पण असा दगड मारला असेल तर नक्की अंजनीमध्ये मारलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. चला, नमस्कार.